इतक्या रात्रीची मी कुठे चालली आहे? हाच प्रश्न तुम्हाला पडलाय ना? चला तुम्ही पण माझ्यासोबत विघ्नेच्या घरी चला. तिथेच सांगते तुम्हाला मी कुठे चालली आहे. मंडळी, विघ्न्याची छोटी बहीण हर्षदा, तिचं येत्या काही दिवसांमध्ये लग्न आहे आणि त्याच लग्नाची काही तयारी करण्यासाठी वाडीतल्या सगळ्या बायका त्यांच्या घरी आज एकत्र जमणार आहेत. म्हणून मी सुद्धा माझ्या मम्मीसोबत तिथे चालली आहे. तांदूळ निवडणं, लग्नासाठीचा किंवा कार्यक्रमासाठीचा मसाला तयार करणं आणि त्यासाठी लागणारं खोबरं किसणं ही सुद्धा कामं वाडीतल्या सगळ्या बायका एकत्र मिळूनच करतात. मंडळी, तुम्हाला माहिती आहे, आम्हा कोकणकरांना एका गोष्टीचा फार म्हणजे फार अभिमान आहे, की कोकणी माणूस कधीच एकटा पडत नाही. याचं कारण की कोकणात कुणा एकाचा कार्यक्रम कधीच कुणा एकाचा राहत नाही. अगदी दाराला तोरण बांधण्यापासून ते गावजेवणाच्या जेवणाची फोडणी देण्यापर्यंतची सगळी कामं निमूटपणे न बोलता न सांगता आपोआप होतात. तुम्हाला माहिती आहे, आमच्या इथली लहान मुलंही त्यांची काही कामं त्यांची स्वतःची जबाबदारी समजून पूर्ण करतात आणि याच काही गोष्टी आहेत ज्या कोकणाला इतर जगापासून वेगळ्या ठरवतात आणि मला या गोष्टीचा फार अभिमान आहे की निसर्गानं, देवानं मला कोकणासारख्या भागात जन्माला घातलंय. आय एम अ प्राउड टू बी अ कोकणकर.